शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत झंझावाती शिवसंवाद दौरा नुकताच मराठवाड्यात पार पडला। पायाला अक्षरशः भिंगरी लागल्यासारखे डॉक्टर श्रीकांत शिंदे मराठवाडा पिंजून काढत होते। रणरणत्या उन्हाचा तडाखा बसत असतानाही त्यांनी शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेणं थांबवलं नाही। त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी 3 दिवसात तब्बल 23 विधानसभा मतदारसंघांचा दौरा केला। प्रत्येक पक्ष हा संघटना वाढीसाठी काम करतो। शिवसेना हा तळागाळातील रस्त्यावरचा पक्ष आहे। आज 42-45 डिग्री टेम्परेचर आहे, पण तरी सुद्धा आज सगळे आमचे मंत्री असतील, खासदार, आमदार जे आहे रस्त्यावरती उतरून जे पक्ष बांधणीसाठी काम करतायत, ग्रामीण भागामध्ये जात आहेत। या शिवसंवाद दौऱ्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेनेचे कार्यकर्ते यांच्यासोबत आढावा बैठका घेताना संघटन वाढीकडे जोर दिला। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय नियोजन, गाव पातळीवरील पक्ष विस्तार, मतदार संपर्क आणि जनसंपर्क मोहिमेच्या कामांचा आढावा त्यांनी घेतला। शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून जनतेचा विश्वास दृढ करण्याचा मूलमंत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना दिला। उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व हे तू, बनव्याची आग तू, धगधगता ध्यास तू, लखलखता लावा हे तू। त्याचबरोबर मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेच्या अनुषंगानं नवीन मतदार नोंदणी, मतदार यादी पडताळणी आणि बूथ स्तरावरील संघटना अधिक सक्षम कशी करायची याचं मार्गदर्शन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं। कोणत्याही निवडणुका नसताना रस्त्यावर उतरणारा पक्ष हा शिवसेना असतो, हे सुद्धा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या दौऱ्यातून सिद्ध केलं। एवढंच करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे थांबणार नसून शिवसंवाद दौऱ्याच्या इथून पुढच्या टप्प्यांमध्ये नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत। संपूर्ण महाराष्ट्राचा हा दौरा असून यातून तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेण्याचं काम ते करणार आहे। शेवटी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या शिवसैनिकाला जाणून घेणं हेच त्यांचं ध्येय आहे। अनेक